नगर महानगरमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर गद्रे आणि बुलेटिनची सुरुवात या विशेष बातमीने करूया. मुंबईतील रस्त्यांच्या कामासंदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळालं. दोन वेगवेगळ्या राजकीय ध्रुवावरती असलेले नेते एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळालेत. बघूया. एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात अवघ्या एका खुर्चीचं अंतर होतं. मुंबईतील रस्त्यांच्या कामांवर चर्चा करण्यासाठी बोलवलेल्या बैठकीला दोघे आमने सामने आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. मात्र एकनाथ शिंदे बोलत असताना आदित्य ठाकरे एकटक बघत त्यांचं बोलणं ऐकत होते. आदित्य ठाकरे आधीच बैठकीसाठी पोहोचले होते, तर एकनाथ शिंदे पोहोचल्यानंतर सत्ताधारी आमदार उभे राहिले. मात्र आदित्य ठाकरे खुर्चीवर बसून होते. या बैठकीत आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या रस्त्यांच्या मुद्द्यावरून तोफ डागली. मी आयुक्तांकडे मागणी केली की 15 जे वॉर्ड ऑफिसर्स आत्तापर्यंत नियुक्त झाले नाहीत त्या त्वरित कराव्या, कारण वॉर्ड ऑफिसर म्हणजे असिस्टंट कमिशनर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात. पावसाळा येत आहे, पुन्हा गोंधळ उडेल. आणि हे सगळं होत असताना नंतर नगरविकास खात्याचे मंत्री आले. ठीक आहे, ते जसं त्यांचं असतं तातूरमातूर थोडं करून गेले, पण माझी मागणी ही एक राहणारच आहे. आणि ही सगळ्याच मला वाटतं आमदारांच्या मनात आहे की याच्यात आर्थिक अनियमितता जी झालेली आहे त्याच्यावर EOWच्या मार्फत चौकशी व्हावी. बैठकीत नेत्यांनी मुंबईतल्या रस्त्यांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणामुळे जिकडे तिकडे रस्ते खोदून ठेवण्यात आले, तर ठेकेदारांकडून रस्त्याच्या कामातल्या दिरंगाईमुळे मुंबईकर चांगलेच हैराण झालेत. याकडे लक्ष वेधण्यात आलं. ठेकेदारांच्या मनमानीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम संथ गतीनं सुरू आहे. यावर उपाय शोधण्यावर बैठकीत भर देण्यात आला. 31 मे पूर्वी लागलं तर जास्तीचं मनुष्यबळ त्या ठिकाणी वापरून आता संपूर्ण उघडलेले रस्ते पूर्ण करावेत. नंबर 2, नव्याने कुठलेही रस्ते आता उघडू नयेत. नंबर 3, याचा पाठपुरावा करण्यासाठी त्या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यूची बैठक घेतली जाईल. आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे बैठकीत असल्यानं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तसं पाहिलं तर उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते, तर एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. मात्र आता दोन्ही नेत्यांचे मार्ग वेगळे झालेत. संध्याकाळी हे चित्र दिसलं होतं, तर दुपारी विधान भवनात उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळांची भेट झाली. त्यावेळी भुजबळांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्यावर तुम्ही चुकीच्या जागेवर उभं राहून बोलताय असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. अचानक भेटीची ही मालिका सुरू होती. विधान भवनाच्या प्रांगणात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आमने सामने आले. त्यावेळी दोन्ही नेत्यांची गाठभेट झाली. आम्ही पुन्हा एकदा भेटलो, बातमी चालवा असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. एकंदरीत बैठका आणि भेटींमुळे सोमवारचा दिवस संस्मरणीय ठरला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.